ज्यांना पण फेमस होण्यासाठी यायचं आहे, मला वाटतं शक्यतो येऊ नका. कारण का ते होतं कसं, थोडंसं ते अटेन्शन मिळवण्याच्या नादात येतात मुलं, नाही असं नाही. मग काही अडल्ट कॉन्टेंटच्या नादात येतात. ते होते कसं की मी शिव्या वगैरे दिले किंवा काहीतरी थोडंसं वेगळं करायला गेलो तर मला ते एक व्हिडिओ व्हायरल होईल आणि 4 लोक माझ्यासोबत फोटो काढतील. 4 लोक फोटो काढले काहीच होणार नाही आहे, काहीच म्हणजे काहीच होणार नाही आहेत. मग तुम्ही व्हिडिओज अपलोड करायचे बंद होत आहे. मग कधी तर तुम्ही व्हिडिओ अपलोड करताय, एंगेजमेंट पूर्णपणे कमी येते. मग परत ते डिप्रेशन की लाईक्स येणं, हा लाईक्स आणि कमेंट्सचा नशा एकदम बेकार. मग ते थोडंसं डिप्रेशन पण येतं ना की बाकीच्या लोकांचं काही माहीत नाही, पण आजूबाजू मित्रांचं भावा एक वेळेला हा ट्रेंडिंगला होता, आता थोडंसं कमी का, आता काय व्हिडिओज बनवत नाहीस तू. तर तिथं एक असा विषय झाला की मी पुन्हा रडतो आहे, लोक त्यावेळेस फोटोज त्यांनी काढतात माझ्यासाठी. मग ते थोडंसं मला वाईट वाटू लागतं. आणि तो एक इन्सिडेन्स माझ्या लाईफमध्ये झाला. त्यानंतर तिथे एक गोष्ट शिकायला मिळाली की पैसा किती महत्त्वाचा, कारण का तोपर्यंत मी पैसे नाही कमवतो आहे. हे फॉलोअर्सचा नाद ऐकला आहे बेकार, कारण की हे लाईक्स फॉलोअर्स, तर हे जे संख्या असते हे लोकांना असं बांधून ठेवतं, हा माझे एवढे फॉलोअर्स झाले, 1.5 लाख झाले, 2 लाख झाले, 4 लाख झाले, 10 लाख झाले. हे लय खराब आहे. वीरू, तुझं महाराष्ट्रातल्या सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्ट श्रीमंत व्हामध्ये स्वागत आहे. थँक्यू. तर आजचा जो पॉडकास्ट आहे ना, तो माझ्यासाठी पण खरंच खूप जास्त खास आहे. कारण का माहिती आहे का की 1-2 वर्ष आधी बरोबर मला अचानक तुझा असं स्क्रोल करताना व्हिडिओ दिसला होता. आणि ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम तुझा व्हिडिओ पाहिला होता ना, तर त्यावेळेसच मला असं वाटलं होतं की तू आयुष्यात नक्की काहीतरी भारी करणार आहेस. कारण तो व्हिडिओ पाहिल्याबरोबरच मला तुझ्यामध्ये एक पोटेन्शियल दिसलं होतं. आणि आज बघ ना की आज आपण समोरासमोर बसलोय, मला म्हणजे तुला भेटायला चान्स मिळतोय, बोलायला चान्स मिळतोय, भारी वाटतंय. माझा पण पहिला पॉडकास्ट आहे, याच्या आधी कधी केलेलं नाही आहे. तर श्रीमंत व्हा पॉडकास्टमध्ये मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मला वाटतं आपली पहिली, तुम्ही मग काहीतरी माझ्या व्हिडिओला कमेंट केलं होतं, सही आहे. हां, तर तिथून रिप्लाय दिला. तर कमेंट मला अशा दृष्टिकोनातून मिळालं की ते मी फिल्टर केलं आणि त्यातनं मला तुम्हाला भेटलं व्हेरीफाईडच्या ह्याच्यातून. तर ह्याच्या आधी कधीच म्हणजे पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यू काहीच दिलेलं नाही आहे. शाळेतसुद्धा कधी मी समोर गेलेलो नाही आहे. तर असं पहिल्यांदा वाटलं की हाय तर देऊया. तर आज तुझे सोशल मीडियावरती आपण जर पाहिले समजा तर 15 लाखांपेक्षा पण जास्त फॉलोअर्स असतील, म्हणजे ओव्हरऑल जर सगळे काउंट केले तर. बरोबर. तर या सगळ्या जर्नीची नेमकी सुरुवात कुठून झाली होती? या सगळीची जर्नी म्हणजे आम्ही 2017ला मी MRED कंप्लीट करून ITI हे करायला होतो. त्यावेळी मला एडिटिंगचा नाद लागला. त्यावेळी एडिटिंग करतो आम्ही काइन मास्टर म्हणून एक ॲप होते, त्यात की फ्रेमनं एडिटिंग होतं. ती पहिली ॲप होती, त्यात की फ्रेम क्रोमा होतं. हां, तर त्या ॲपवरती एडिटिंग होतं. एडिटिंगचा मला नाद लागला आणि तिथं एक वायफाय होतं. मग त्या वायफायला कनेक्ट करून त्या अँड्रॉइड मोबाईलवरती मी डाउनलोड करून ॲप्स वगैरे एडिटिंग त्यांनी करायचो. फोटो एडिट करून द्यायचो पिक्सआर्टवरती, व्हिडिओ एडिट करणार केन मास्टरवरती. त्यानंतर एक पॉवर डायरेक्टर म्हणून पण एक ॲप आलं. हां, मग आता व्हिडिओ आणि त्यावेळी असं जिओ वगैरे काय असं नेट वगैरे एवढं, हे 2017-18 16-17च्या आधीचीच गोष्ट आहे. एडिटिंगचा नाद मला 15पासूनच लागलेला. तर मी त्यावेळी काम करत मला एक मोबाईल पण भेटलेला, त्यातनं मी ॲप डाउनलोड करून करत होतो. पण नंतर वाटलं की हां आपले व्हिडिओज पाहिजेत. मग आपले व्हिडिओज पाहिजे, ह्याच्यानंतर मग आपण जाऊन शूट पण करायला पाहिजे. मग शूट करायला तोच मोबाईल. बरोबर. माझा मित्राचा एक मोबाईल होता, रेडमी S3 काहीतरी होता. तर आम्ही सगळ्यात पहिला नुसता म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी फिरायला गेलो. फिरायला मला वाटतं आम्ही पहिल्यांदा सगळ्यात पहिला जोग फॉल्सला गेलो. कर्नाटकात सगळ्यात मोठा वॉटरफॉल आहे तो भारतातला. हां, तर म्हैसूर इकडे सगळं फिरलो. आणि त्याच्या आधी आम्ही दूधसागरला गेलो, जे चेन्नई एक्सप्रेसमध्ये. हां, तर तो फक्त त्यात बघून तिथं शूटिंग झालं आहे आणि आम्हाला शूटिंगचे प्लेस बघायला आवडतात. इथं हे शूटिंग झालं आहे, तर ते बघायला आम्ही तिकडे गेलो होतो. आणि ते बघून येऊन सगळं शूट वगैरे करून आलो परत. आणि आल्यानंतर मग मला डाटा मिळाला. मग मी एडिट करायला बसलो. मी 4 ते 5 मिनटाचा व्हिडिओ बनवलेला पहिला एडिटिंगवाला. मी 4 ते 5 मिनटाचा व्हिडिओमध्ये फक्त रेल्वेज पळवलेली. नुसता रेल्वे आणि ते चेन्नई एक्सप्रेस गाणं. हां, तर मुलांना सगळ्यांना दाखवलं. त्यावेळी सगळ्यांना लय भारी वाटलं. लय मोबाईलमध्ये बनवलेलं पण भारी वाटलं. फर्स्ट टाइम होता एकदम फर्स्ट टाइम. तू स्वतः क्रिएट केलं सही, एकदम फर्स्ट टाइम बनवलेलं आणि ते भारी वाटलं मुलांना. मग त्याच्यानंतर आम्ही तिथं आसपास लोकेशनला जाऊन फिरायचं, व्हिडिओ बनवायचे. आणि व्हिडिओ बनवून द्यायला मला लय आवडत होतं. वर्गात कोणा जरी व्हिडिओ असले तर द्यायची, मी एडिट करणार आणि देणार. मग त्यातल्या त्यात क्रोमा एक्सपेरिमेंट केला पहिल्यांदा. मग ते ट्रेनच्या मध्ये आत बसलोय मी. हां, आणि बाहेरनं कॅमेरा लावला. मग मी ते PNG फाईल घेऊन मी आत बसले आणि माझा क्रोमा तयार करून माझ्या आणि माझा विनोद नावाचा एक मित्र होता, त्याच्यासोबत आत बसून मी क्रोमा केलं पहिल्यांदा. म्हणजे म्हणलं असं पण काहीतरी होऊ शकतं. बरोबर. हां, इथं बसून आपण बाहेरच्या देशात आहे असं दाखवू शकतो. मग ते क्रोमा तेवढं असं क्लिअर नव्हतं जेवढं आत्ता आहे तेवढं.
मग आता केन मास्टर ॲप कुठं आहे मला माहीत नाही आहे, पण त्यावेळी ते एक ॲप मला भयंकर एक नंबरला होता आणि भरपूर मदत केली त्यानं. त्यात एक निगेटिव्ह पॉईंट पण होता की ते फक्त 3 सेकंडच्या आतली क्लिप कट करत नव्हती ती. मग त्याला यूज करण्यासाठी आम्ही पॉवर डायरेक्टर यूज केला. मग पॉवर डायरेक्टर प्रत्येक मिनी फ्रेमला पण कट करत होता. तर तिथं तो एडिटिंगचा नाद लागला. मग मी यूट्यूबवर सर्च करून बघणार की केन मास्टर व्हिडिओ कसं एडिट करायचं, नवीन नवीन फीचर्स, मग ते नवीन काही नवीन फीचर्स आले ते बघायचे, परत हे आपलं पॉवर डायरेक्टरचे रिलेटेड बघायचे. नंतर त्याच्या खालती एक दिवस काय झालं, अशी एक व्हिडिओ सजेशन आला की यूट्यूबवरून पैसे कमवू शकतो. हां, तर यूट्यूबवरून पैसे कमवू शकतो. मग तो बघितला, तो डोक्यात तर होता पण बनवलं नव्हतं. आता बनवायचं काय? हां, तर मला एक म्हणजे माझा पहिल्यापासून मी वर्गात असं कॉमेडी बिमेडी करण्यात तर चांगला होतो. मग हसवायचं खूप. पण त्या नादात आता माझ्यासोबत करणार कोण काम? मग माझा एक मित्र होता. मग आम्ही दोघं कॉलेजला जात होता. आम्ही काय केलं, पहिल्यांदा जो मी चॅनल बनवला तो त्यावेळी चॅनल होते, कोणते चॅनल होते मला वाटते बंबूवन, आशिष चंचलाने, हां, सीट टॉक्स, परत यूट्यूबची टिप्स देणारं एक चॅनल होतं माय स्मार्ट सपोर्ट म्हणून. हां, तर टेक्निकल शर्माजी, टेक्निकल गुरुजी त्यावेळेस आलेले आहेत. ते स्टार्टिंगच होते, सगळ्यांचे स्टार्टिंग होते, सही सगळ्यांचे स्टार्टिंग होते. आणि त्यावेळीच जस्ट मला वाटतं जिओ पण आलं होतं आणि नेट मिळायला चालू झालं होतं. पण प्रॉब्लेम एक 4G मोबाईल आणि सगळ्यांकडे 3G. हां, आणि त्यावेळी मग तो डोंगल घेतला, हां, जिओचा. मग त्यावरून जर्नी तर स्टार्ट झाली. एक व्हिडिओ बनवला पहिल्यांदा आम्ही आणि माझ्या मित्रांनी बसून, एक टाकी होती गच्चीवरती बसून, गच्चीवरती बसून टाकीजवळ व्हिडिओ बनवलेला, टाकला व्हिडिओ. असे 10 व्हिडिओ बनवले आम्ही कॉमेडीचे, 1-1.5 मिनिटाचे. कारण का बीबीचे सगळ्यात जे जुने व्हिडिओ आहेत ना ते 1-1.5 मिनिटाचेच आहेत. हां, तर तो मोबाईलवर बनवला, त्यानं मोबाईल स्टार्ट केला, आम्ही पण मोबाईल स्टार्ट केलो. हां, मग व्हिडिओज बनवले चालले नाहीत, पण हिंदीमध्ये बनवायचो आम्ही. ओके. मग ते काय एवढे चालले नाहीत. मग त्यानंतर तो मग शांत झाला. मग मी थोडं इकडे तिकडे काम वगैरे करून एक लॅपटॉप घेतला. लॅपटॉप घेऊन टेक्निकल चॅनल स्टार्ट केलं हिंदीमध्ये. ते कोणाचं, मग त्यावेळी असं की टेक्निकल चॅनलला पैसा जास्त येतो. आणि त्यावेळी मला शक्यता असं वाटतं की मॉनिटायझेशन डायरेक्ट चालू होत होतं. असं बोललं की नाही असं काही नव्हतं, पण डायरेक्ट चालू होत होतं. मग तो एक फायदाच होता. मग टेक्निकल चॅनल मी बोलतो, मी 30-40 अजून पण व्हिडिओज आहेत ते यूट्यूबवर सर्च केलं ना तर अजून पण व्हिडिओज आहेत. तर त्यावेळी मी ते ॲडसेन्स कसं जोडायचं, व्हिडिओ एडिट कसे करायचे, असे सगळे टेक्निकल, हां, सगळे असे व्हिडिओज बनवले. त्यातला पण कुठला पण व्हिडिओ नाही चालला. त्यातला एकच व्हिडिओ चालला की कुठला तर पेआउट कसा काढायचा, अशी कोणती तरी ॲप होती, त्याचं पेआउट काढणं अवघड होतं आणि त्याचा नंबर चेंज करणं अवघड होतं. तो व्हिडिओ चांगला गेला माझा, एक 10,000 व्ह्यूज आले. मग सबस्क्रायबर्स 2,000पेक्षा त्याच्यावर कधीच नाही वाटलं. आता मायनसमध्ये पण गेले असतील. तर तो चॅनल पण बंद केला. नंतर मग ट्रॅव्हलचं बघून काढलं. मग असे लय कॅटेगरी कॉपी केल्या, लय मिळले. त्यानंतर मग म्हणलं की मराठीमध्ये स्टार्ट करायचं. मराठीमध्ये त्यावेळी एक चॅनल होतं गावाकडच्या गोष्टी, कोरीपाटी प्रोडक्शन. नितीन पवार नाव तर चुकीचं ना, नितीन पवार असंच काहीतरी नाव त्यांचं. तर त्यांचं कोरीपाटी प्रोडक्शन चालू होतं आणि जस्ट गावाकडच्या गोष्टी चालू होत्या. मग ती सिरीज लय आवडली मला. मग आपण म्हटलं की आता त्यावेळी शॉर्ट फिल्म कोण बनवत होतं, जर कोण बनवतंय तर ते अवॉर्ड फेस्टिवल, बरोबर, हां, त्यासाठी यूट्यूबसाठी असं कोण बनवत नव्हतं. मग आम्ही मोबाईलवर शॉर्ट फिल्म बनवायला स्टार्ट केलं. माझ्याकडे एक फोटो पण आहे, तुम्हाला दाखवतो, देईन मी, ते लावा. तर आम्ही असं एक बोया M1 माईक होता, हां वायरवाला, तो Redmi 3S कनेक्ट करून एक काठीला गुंडळ असं पकडलेलं. माझा फोटो आहे, माझ्या मित्रांनी काढलेला तो मोबाईलवरचा. मग तो मी घेऊन रेकॉर्ड करून घेणार. मग पहिला व्हिडिओ बनवला आम्ही 2018च्या दरम्यान काहीतरी बनवला. आणि असंच जाऊन टेक्निकल चॅनल चाललं नाही, ट्रॅव्हलिंग चॅनल चाललं नाही, काही चाललं नाही. मग यूट्यूबचं नाद डोक्यातनं जाईना. मग एडिटिंग येत होतं, त्यामुळे आम्ही जाऊन पहिला कॉमेडी व्हिडिओ एक शूट करून आलो आणि अपलोड केलो एडिट करून. आणि लई नाही, 4 मिनिटाचा व्हिडिओ होता, डबल रोल होता, दोन्ही मीच, हां, एकाच शर्टवर. तर असं करून असं नॉर्मल टाकलं बघी जातं तर का व्हिडिओ. त्यावेळी कॉमेडी थोडी व्हिडिओ जास्त व्हायरल होत होते सुरुवातीला. मग त्यावेळी यूट्यूब असा अल्गोरिदम एवढा स्ट्रिक्ट नव्हता. थोडंफार त्याला वाटलं की हां याला बूस्ट देऊन टाकत होतं. तर त्यावेळी ट्रेंडिंग पेज पण एवढं असं चांगलं होतं, खूप खराब व्हिडिओज असायचे, एवढा मोठा साप मारला, असं तसं, इथं गेलं तिथं गेलं, म्हणजे क्लिकबेट जास्त होत होतं. क्लिकबेट जास्त म्हणजे तुम्ही जर थंबनेल चांगला असला तर क्लिक झालेच, आणि जेवढे जास्त क्लिक तेवढे व्ह्यूज. असा वॉच टाईम हे काय मॅटर करत नव्हतं. नाही अजिबात नाही. लाईक रेशो, कमेंट किती, काही नाही. नंतर हे स्ट्रॉंग होऊ लागलं. मग आत्ता जे ट्रेंडिंग पेज आहेत एकदम, तसं तर ट्रेंडिंग पेज काढूनच टाकलेत, कोपऱ्यात कुठतरा इथे शॉर्ट आल्यामुळं. तर
त्यावेळी लाँग व्हिडिओ चांगले चालायचे. मग तो व्हिडिओ एका आम्ही व्हिडिओ अपलोड केला 2 दिवस बघितलं, एकही व्ह्यूज नाही, म्हणजे आमचेच बघून 60-70 व्ह्यूज असायचे. मग त्यानंतर मग तो व्हिडिओ आम्ही थांबवलं, आठवड्यावर बसलो, आठवड्यानं असंच यूट्यूब चेक केलं, नोटिफिकेशन येऊ लागले कमेंटचे. मग त्या व्हिडिओला लोक भारी भारी असं म्हणाले, म्हणजे कॉमेडीच्या पहिल्या व्हिडिओच्या. म्हणजे ह्या व्हिडिओ तर काहीच नाही आहे, तर तरी पण यायला ओके. मग हा जॉनर बसला आहे. मग आम्ही असंच ह्याच्यानंतर छोटे व्हिडिओज करायला चालू केलं. हां, कॉमेडीवाले. मग असं पण नाही की हे सगळं कॉन्टेंट माझं होतं, कधी माझं असायचं, कधी आम्ही इकडून तिकडून साऊथवाले तिकडे शॉर्ट फिल्म जास्त चालायचे, मग त्यांच्या इकडे बघून आपल्या टाईपचं करायचं. एवढं कॉन्टेंट रायटिंगचं एवढे मला नॉलेज नव्हतं त्यावेळी. मग ते बनवून आम्ही अपलोड केलं. 66,000 व्ह्यूज आले एका आठवड्यात. आणि हां, तर तिथून चांगली ग्रोथ झाली. ते चॅनलवर आम्ही 16-17पेक्षा जास्तच व्हिडिओ बनवले. त्यातले तिसरा जो व्हिडिओ होता तो 1.3 मिलियन आसपास केला. मग आम्हाला 18,000 सबस्क्रायबर्स भेटले. त्यानंतर मी सोबत काम करत हे करत होतो. आणि मग विचार केला की आता थोडंसं क्वालिटीला जायला पाहिजे. मग पैशाच्या बाबतीत कोणच इन्व्हेस्ट करायला तयार नाही. मग मी 1 वर्ष गॅप घेतला. तसं झाला पण, कारण का घरचे पण प्रॉब्लेम यायला लागले, फायनान्शियली डाऊन व्हायला लागलं. आणि ते म्हणतात की हे काय चालू केलं तुम्ही सगळे, आता सपोर्ट करत नाही, त्यावेळी तर लईच प्रॉब्लेम, हे काय करताय. आणि मेन म्हणजे ट्रायपॉड 300-400 रुपयाचा, त्याच्यावरती मोबाईल, त्याचा ॲडॅप्टर लावून आम्ही शूट करणार. आणि कुठं रस्त्यावरती लावलं, हे काय मुलं करतात असं होणार. आणि काटेल गुंडळून माईक लावला आहे, तो फोटो आहे माझ्याकडे, काटेल लावून म्हणाला फोटो आहे माझ्याकडे, तुम्हाला फोटो देईन. हां, बूम माईक सारखं आम्ही त्यांना, म्हणजे आम्ही बघणार. त्यावेळी म्हणजे आता आर्टिकल, मराठीमध्ये कॉन्टेंट, हिंदीमध्ये कॉन्टेंट, सिनेमॅटोग्राफी कसं शूट करायचं वगैरे आता मिळतं, पण त्यावेळी मिळत नव्हतं. त्यावेळी एवढे कॉन्टेंट नव्हते सांगणारे. त्यामुळं सगळ्यात जास्त इंग्लिशवाले व्हिडिओ होते अमेरिकेचे, तिथं सिनेमॅटिक व्हिडिओ कसं शूट करायचे हे वेळ सांगत होते. मग त्यांचं बघून आम्ही, त्यांचं बूम माईक असला, आमचा काठीचा माईक. हां, तर अशातनं मी शूट करणार. शूट करून तो जरा कमी मला वाटतं 18-19 हजारपर्यंत चॅनल पोचलं. आणि तिथून मग मी 1 वर्ष थोडं फॅमिलीतनं प्रॉब्लेम आला ना, साईडला ठेवलं. अधूनमधून एक वर्षानंतर मी थोडंसं घरातल्यानं पण आईला समजून की मला थोडंसं मला थोडं मदत करून म्हणून मी तिकडनं एक 10,000 इकडे असं करून मी एक 800D कॅमेरा घेतला. पहिला कॅमेरा घेतला. त्याच्यात एक स्वप्न पण होतं माझं, ते म्हणजे असं की तो एक मी पिक्साटर फोटो एडिट करायचो. आणि ते महागं जे ब्लर येत होतं, हां, तो बॅकग्राऊंड ब्लर, तो त्याला आता बुके म्हणतात. पण ते मला असं कोणतरी कॅमेरा घेतला आणि त्यानं माझा फोटो काढा, आणि मला बघायचं की मी कॅमेऱ्याच्या फोटोमध्ये कसं दिसते. त्या मागच्या साईडला ब्लर, तसा कॅमेरा पण कुठं अवेलेबल नव्हता. आणि त्यावेळी मुलं काढत होते 50 रुपये 100 रुपये फोटो काढून एडिट करून द्यायचे. ते त्यावेळी जास्त चालू होतं, भाड्याने कॅमेरा नसतं. मग ते तसं आमच्या इकडं मला तर कधी भेटलं नाही. मग मी माझा जो कॅमेऱ्यातला पहिला फोटो तो माझ्याच कॅमेऱ्यातला आहे, हां, स्वतःच्याच कॅमेऱ्यातला घेतला आणि काढला. आणि त्यानंतर शूट केला पहिला व्हिडिओ. त्यावेळी यूट्यूबला परत आम्ही व्हिडिओ अपलोड केलो होतो मला वाटतं 1 वर्षानंतर. आणि हे त्यावेळी कळलं की चॅनल डेट पण होतात. आणि चॅनल डेट झालं होतं, चॅनल व्ह्यूज 1 वर्ष तू काहीच अपलोड केलं, काहीच अपलोड केलं नव्हतं. मग चॅनल डेट झालं होतं. मग ते भीती ह्याची वाटत होती की मी कॅमेरा घेतला, त्याचे हप्ते चालू झाले, नेमकं तुला काहीतरी करायचं होतं, त्याच्यासाठी एफर्ट्स घेतले, नंतर मग हे असं झालं. मग आता हाय तो कॅमेरा परत पण देऊ शकत नाही, हाय तो कॅमेरा मी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी पण नाही करू शकत. पण मी काम करत त्याचे पैसे सगळे फेडून टाकले, कारण का थोडंसं घरातलं सोनं वगैरे ठेवलं होतं. आणि माईक घेतला त्यावेळी बोयाचा माईक घेतलेला, जो सेनेरायझरचा एक माईक होता, जे शोमध्ये ते यूज करतात मागे लावून, इथं वायर असते ते. तर तो माईक घेतला होता आम्ही, तो पण असं तिकडं हप्त्यावरच घेतला होता. आणि घेऊन स्टार्ट केलं. पहिला व्हिडिओ म्हणजे पहिल्या 2-3 व्हिडिओ तर घेतला नव्हता खरं म्हणजे. पहिला आता त्यावेळी विचार केला की आता आपण कॅमेऱ्याच्या पुढे नाही राहायचं, डायरेक्शन चांगलं जमतं तर आपण कॅमेऱ्याच्या बॅकसाईडला राहू. ओके, हां. तर ॲक्टिंग सगळे बंद. तर जेवढी माझी टीम होती 4-5 मुलांची, ह्याची काही प्रोफेशनल ॲक्टर विक्टर काही नव्हते, यांना घेऊन करायची माझी इच्छा. मग मी सगळ्यांना घेऊन करायला स्टार्ट केलं. पहिलं त्या चॅनलवरचं पहिलं गाणं आहे ते वाट दिसू दे रे देवा म्हणून एक गाणं आहे आपलं, अजय अतुलचं. चॅनलचं नाव सांग. ऑफिशियल झकास भाऊ म्हणून. ते आधी जे होतं ते झकास भाऊ होतं, तर त्याच्या आधी ऑफिशियल झकास भाऊ, आता जे काढलं ते ऑफिशियल झकास भाऊ. तर झकास भाऊच्या पण थोडीशी स्टोरी आहे. मी तेच विचारणार होतं की झकास भाऊ नावामागे काय स्टोरी आहे. तर ते असंच सुचलं होतं कोणा मला, आमच्या तिकडे जास्त म्हटलं जातं भाऊ एकदम झकास केलायचा, खतरनाक. मग मी ते उलटं केलं, सांगली. तर झकास भाऊ म्हणून आम्ही ते नाव ठेवलं पेजला. आणि ते पेज खरं म्हणजे फेसबुक पेज होतं. हां,
त्याच्यावरती माझं काय मी काय करत होतो की आपले मराठी जे सेलिब्रिटी लोक आहेत त्यांचे सगळे मी फोटोज घेणार, व्हिडिओज घेणार, ते त्या पेजवर अपलोड करणार. त्यावेळी एक ते कुठलं इन्स्पायर झालं मी ते म्हणजे मराठी स्टार म्हणून एक पेज आहे मराठी, ते त्यावेळी बूम लावतं. म्हणजे आत्ता पण असेल, मी नाही बघितलं. तर त्या पेजवरती ते फोटोज त्यांना टाका. मग मी म्हणलं आपण पण असं ग्रोथ करून घेऊया. ते फोटोज टाकून 1000 झाले असतील पोस्ट. अजून पण ते पेज आहे जकास फोटो. हां, एवढे टाकले होते. पैसे मिळत नव्हते. रोज टाकायचं न विसरता. आणि पेज काही ग्रोथ घेतली नाही. म्हणलं आता ते की हे दुसऱ्याच्या ग्रोथवर आपण डिपेंड राहिलेलं आहे, आपली ग्रोथ नाही आहे इथं. तर हे 2017च्या आसपासची गोष्ट आहे, 17-18च्या आसपासची गोष्ट आहे. तर मग म्हटलं की आता हे बंद करूया. मग स्वतःच करायला लागला. हां, स्वतःचं करलेलो. ऑफिशियल जगात पेज काढलं, सेम तेच पेज इंस्टाग्रामला म्हणून काढलं. आज त्याचे 2 लाख आसपास फॉलोअर्स आहेत. तर ते मग म्हणलं की आपण बॅकएंडला काम करायचं तिथून परत जकास भाऊ चॅनलला. मग मी ते गाणं शूट केलं पहिल्यांदा, एक स्टोरी तयारी केली, गाणं यूट्यूबवरूनच घेतलं. मला माहिती होतं त्यावेळी कॉपीराईट क्लाइम येणारच. म्हटलं पैसा तर काय आता नको सुरुवातीला, चॅनलचा बेस बसूया, त्यानंतर आपण कॉन्टेंट अपलोड करत राहू. मग आलेल्या ह्याच्यातनं आपण सगळं गोष्टी बघता येतील. मग पहिलं गाणं शूट केलं. तो वर्गात पहिला फोकस पैसा नव्हता समजा, नाही येत होतं ते मांडायचं होतं. येस येस येस, आजही तेच आहे, पण थोडं लागतं आता. वगैरे बाकीच्या गोष्टी. सही. यूट्यूबवर म्हणतो पहिलं गाणं जे मी शूट केलं डायरेक्शन, तो वाढदिवस देवा. हां, त्यात मी एक क्रेनचा एक सिस्टीम यूज केला होता. तो एकदम लाकडाला बांधून वगैरे इकडं तिकडे गेम हां, तो त्यात आहे. कॅमेरा भयंकर हलतो त्यात. पण तो पहिला एक्सपेरिमेंट, म्हणजे काहीतरी करायचं. मग ते शेतकऱ्याची एक स्टोरी दाखवलेली मी. मला माहिती आहे त्यात भरपूर चुकी आहेत, आजही चुकतोय मी. असं की नाही आज एवढं शिकलो आहे म्हणलं आज काही नाही, असं नाही. कुठं ना कुठं कंटिन्यू चुकतंय, काही नाही काही चुकतंय. पण थोडं प्रत्येक वेळी एक्सपेरिमेंट की हां ह्याच्यापेक्षा हे बारी करायचं, ह्याच्यापेक्षा हे बारी करायचं. आज जेवढं करतोय अजून 2-3 वर्षांनी अजून चांगलं असणार आहे. आणि मग इकडे कसं काय आला समजा रील्स हे लॉकडाऊनमध्ये. मग ते सुरू केलं मी आणि चांगली टीम वगैरे जमली. मग मला त्याच वेळी मी एक गणपतीचा व्हिडिओ शूट केला आणि त्यावेळी मला बापू भेटला आमच्या टीममध्ये. हां, त्यावेळी मला तो फेमस व्यक्ती, तो 1 टेकमध्ये मला भयंकर आवडला. आणि पहिल्यांदा ॲक्टर म्हणून आमच्यात कोणतं टीममध्ये तो आला. आणि ते एक डायलॉग होता, ते कोणाला जमत नव्हता, त्यानं बरोबर दिला. मग तो टीममध्ये इन केला आणि तिथनं मग हळूहळू नवीन मुलं येत गेले आणि लॉकडाऊन पडलं. जिथं मी कामाला जात होतो ते काम पण बंद झालं आणि मग घरी बसलेलं. आता करायचं काय? माझी बोलण्याची एक शैली तिकडं आपण कर्नाटक बाउंड्री राहतो आहे, सांगली थोडीशी कर्नाटक बाउंड्री. मग त्यामुळे तिथल्या लोकांची जरा बोलण्याची शैली जरा वेगळी आहे. मग माझा टोनिंग तो होता. मग मी सहज बोलता पण बोललो ना तरी कॉमेडी व्हायची ती. तर माझ्या मित्रांनी काय केलं की तू असंच बोल आणि मी 3 रील शूट करतो. मग मी 3 रील शूट केल्या त्या दिवशी. पहिलाच व्हिडिओ त्यावेळी टिकटॉक कसं यूज करतात हे माहीत नव्हतं. टिकटॉकवर मी अपलोड केलं व्हिडिओ आणि त्यानं अपलोड केलं, त्यानंच अकाउंट काढलं, त्यानंच अपलोड केलं. आणि पहिला व्हिडिओ 2 ते 3 दिवसात व्हायरल गेला. मग आम्ही केलं की आता विचार केला की थोडंसं एक चांगलं करूया. मग ते लॉकडाऊनचं रिलेटेड, पोलिसांच्या रिलेटेड एक व्हिडिओ होता, एक्सक्यूज मी काय रे म्हणून. हां, तर तो मी व्हिडिओ शूट केला आणि तो व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल गेला नाही, पण त्या टिकटॉकवरून डाउनलोड करून कोणत्या शेअर चॅटवर अपलोड केलं आणि तो शेअर चॅटवर भयंकर व्हायरल गेला. मग त्याचा फायदा मला ह्याचा झाला की ऑडियन्स मला सर्च करून आले. आणि सर्च म्हणजे ते टिकटॉक व्हिडिओ डाउनलोड केला तर खालतीवरती वॉटरमार्क येत होतं बरोबर आयडीची. मग ते आयडी सर्च करून आले. मग माझ्या आयडीला बूस्ट भेटला. 7 दिवसात माझे 10,000 फॉलोअर्स झाले टिकटॉकला. आणि 27 दिवसात मला अजून वाटतं 1 लाख कंप्लीट झाले. हां, 27 1 लाख झाले. आणि मग तिथून थोडंसं ते म्हणत होते की आता मला त्याबद्दल काही एवढं नॉलेज नाही आहे, पण आयडी फ्रीज होणं, हे होणं, डाऊन होणं. मग 1-2 महिना म्हणजे 1,70,000 व्हायला गेले आणि सडनली टिकटॉक बॅन झालं. म्हणजे जेव्हा चांगलं काहीतरी व्हायचं. हां, टिकटॉक बॅन झालं. मग त्याच्या आधी मी अशा गोष्टी करत होते की असं काही नाही की आपण एकदम प्रोफेशनली शूट करतो आहे. तुम्ही आजही जर ते व्हिडिओ बघितला की नुसतं कॉन्टेंट सोडून तुम्हाला त्यात काय बघायला मिळणार, लुक बघायला मिळणार नाही, ड्रेसिंग सेन्स बघायला मिळणार नाही. कधी त्या गोष्टीचं म्हणजे माझं एकच होतं की पहिल्यापासून मी कॅमेऱ्याच्या बँकलाच काम करणार, ॲक्टर म्हणून नाही. बरोबर. टिकटॉकवर व्हिडिओज असे व्हायरल व्हायला लागले. मी तिथं सांगायला लागले लोकांना की जाऊन बघा माझे व्हिडिओज यूट्यूबवरती आहेत. तर तिथं गेल्यानंतर लोक कमेंट करायला की तू नाही आहेस व्हिडिओत. हां, मी 4थ्या का 5व्या व्हिडिओमध्ये मी इन केलं, थोडं साईड कॅरेक्टर निवडले. ज्या व्हिडिओत मी इन केलं पहिल्यांदा त्यात थोडंसं साईड कॅरेक्टर निवडले. मग हळूहळू मध्ये आलो. मग कॉन्टेंट तिथं पण शॉर्ट फिल्म बनवले, जसं हर्षू आहे, क्रश आहे, परत आम्ही भाड्यानं राहतो,
मी मिडल क्लास हे 2 पार्टमध्ये बनवला मी. ह्या व्हिडिओजना चांगले व्ह्यूज आहेत, 7 लाख 8 लाख काही मिलियन गेले आहेत. हर्षू टाईमपास या व्हिडिओना मिलियन प्लस व्ह्यूज आहेत. त्यानंतर थोडं टिकटॉक बॅन झाल्यानंतर टिकटॉक फिलिंग कशी होती त्यावेळेस? एकदम बेकार म्हणजे ते होतं की आता काहीतरी दिसतंय असं वाटलं आणि ते निघून गेलं, असं प्रॉब्लेम झाला होता. मग त्यावेळी एक गोष्ट शिकायला पण भेटलेली. पण मी त्यावेळी एक गोष्ट करत होतो ती म्हणजे एक दिवस एक ठिकाणी बसलो ना की मी एकाच ड्रेसवर कमीत कमी 15-20 व्हिडिओ शूट करायचो. हां, मग त्यातले एडिट करून जे चांगले वाटतं ते अपलोड करायचे. मग टिकटॉक बॅन व्हायच्या आधी मी 2 दिवसाची शूट केलं होतं. त्यात कमीत कमी 15 व्हिडिओज होते. 15 व्हिडिओजमध्ये 2 ते 3 अपलोड केले ते. मग आम्ही टिकटॉक बंद केल्यानंतर एक गोष्ट विचार केली की आता बंद करायचं सोशल मीडिया. घरातनं बंद नाही आलं आणि म्हणले की हे काय उपयोगच नाही आणि इथनं पैसा टिकटॉक पण पैसे देत नाही, इंस्टाग्राम पण पैसे देत नाही, जे असेल ते स्पॉन्सरशिपनं. यूट्यूब देतं पण तिथं एंगेजमेंट एवढी नाही आहे. मग आता विचार केला की बंद करायचं. बाकीचे जे 14-15 व्हिडिओज होते, 12-13 व्हिडिओज काहीतरी राहिलेले, अजून मला नाही माझा ड्रेस आठवतो निळ्या शर्टवरचे व्हिडिओज होते. मग इंस्टाग्रामला रील आलं नव्हतं त्यावेळी अजून फीडच होतं आणि फीडला व्हिडिओ अपलोड करू शकत होतो. मग माझा मित्र म्हणला की हे फीडला तर अपलोड करून आहे तेवढे तर काय करायचे, ते अपलोड करून टाकू. मग मला अजून पण ते टिकटॉक बंद झाल्यानंतर ज्या दिवशी बंद होणार होतं त्या दिवशी मला ते लोकांचे मेसेज येत होते की तुझ्यामुळे लॉकडाऊन चांगला गेला असं तसं, भरपूर माझ्याकडे स्क्रीनशॉट्स पण आहेत त्याचे. तर ते व्हिडिओज जे राहिलेले व्हिडिओज होते मी ते इंस्टाग्रामवर अपलोड केले आणि इंस्टाग्रामवर पहिला व्हिडिओ दुसरा व्हिडिओ बूम फीडलाच पळाला. मग तिथून मला चांगली ग्रोथ भेटली. मला कधी वाटत होतं की आता हे परत कधी येणार, 1,70,000 कधी होणार. मग आता बघता 14 लाखपर्यंत आले. हां, आणि तो हां 14 लाख इथं चांगलं एंगेजमेंट भेटले, ऑडियन्स पण इथं चांगले भेटले. टिकटॉक तसा म्हणलं तर तिथं ऑडियन्स थोडीशी खराब होती. चांगले कॉन्टेंट बनवणारे पण होते पण थोडं टिकटॉक क्रिंज भरपूर होतं, थोडंसं जातीवाद होत होतं. आणि ते मला असं वाटतं की त्याच्या अल्गोरिदमला आपली लँग्वेज कुठली काही समजत नसणार आहे, त्यामुळे ते कुठल्या पण व्हिडिओला बूस्ट ज्याला एंगेजमेंट चांगली येते त्याला. मग अशा नादात लोकांनी ते बरोबरच केलं असं वाटतं. त्यावेळी वाईट वाटलं पण ते बरोबरच केलं असं वाटतं. भरपूर क्रिंज होतं, भयंकर. मग इकडं ग्रोथ हळूहळू चांगली व्हायला लागली आणि स्पॉन्सरशिप पण काय 5 लाख 6 लाख फॉलोअर्स पण काही नाही झाली. वीरू, आज तुला सोशल मीडियावरती जवळपास तू सांगितलंस की 14-15 लाखांपेक्षा जास्त लोक फॉलो करतात. म्हणजे तू किती फेमस आहेस. तर फेमस झाल्यावर कसं वाटतं? आणि समजा जे यंग मुलं आहेत की ज्यांना सोशल मीडियावरती फेमस व्हायसाठी यायचं आहे, त्यांना तू काय मेसेज देशील? ज्यांना पण फेमस होण्यासाठी यायचं आहे, मला वाटतं शक्यतो येऊ नका. कारण का ते होतं कसं थोडंसं ते अटेन्शन मिळवण्याच्या नादात येतात मुलं, नाही असं नाही. मग काही अडल्ट कॉन्टेंटच्या नादात येतात. ओके, हां, मग आपण शिवाय वगैरे. हां, मग ते होते कसं की मी शिवाय वगैरे दिले किंवा काहीतरी थोडंसं वेगळं करायला गेलो तर मला ते एक व्हिडिओ व्हायरल होईल आणि 4 लोक माझ्यासोबत फोटो काढतील. 4 लोक फोटो काढले काहीच होणार नाही आहे, काहीच म्हणजे काहीच होणार नाही आहेत. कारण का होते त्या मुलांचं तसा तर काही चुकीचं नाही आहे, पण ते होते कसं की कोणाला तर बघून आपण पण फेम मिळावं ह्या नादात येतात. पण सुरुवातीला कसं असते, कोणाकोणाकडे काही कॉन्टेंट असतात. सुरुवातीला समजा तुम्ही कॉपी जरी कॉन्टेंट केलं, मी माझ्या कॉन्टेंटविषयी पण बोलणार आहे पुढं, पण राहिला विषय कॉपी कॉन्टेंट करून तुम्ही सुरुवातीचा बेस तर बनवू शकता. आणि मला असं वाटतं की इंस्टाग्राम जरा सुरुवातीला ज्यावेळी तुमच्या एखाद्या व्हिडिओजला चांगलं एंगेजमेंट भेटते मित्रांना कॉन्टेंट, ते थोडंसं बूस्ट करतं एक अकाउंटला, एक एंगेजमेंट एक फॉलोअर्स बेस आणून देतो. समजा तुमचं एक पहिल्याच ह्याच्यात कोणाकोणाला 50,000चा फॉलोअर्सचा बेस झाला, लोकांनी ते कॉन्टेंट बघितलं आणि ते त्यांना आवडलं, नंतर ना कॉन्टेंटची कमी होते. नंतर लोक लाईक कमेंट्स करायचे बंद करतात. तर नंतर कॉन्टेंट पण कमी होतं की कॉन्टेंट आणणार कुठून. नंतर मग होते कसं थोडं ना सुचत नाही अजिबात. मग 1 लाख 1.5 लाख किंवा 4 लाख 5 लाख कितीही जरी तुमचे फॉलोअर्स असले, तिथून तुम्हाला कॉन्टेंट भेटत नाही, तुम्ही सुचवू शकत नाही, तुम्ही लिहू शकत नाही. आणि जर कॉपी करायला तर ते मग कॉपी दिसतं पण आणि लोक बोलून पण दाखवतात. मग त्या गोष्टीच तुम्हाला सगळ्यात जास्त इरिटेट होते. मग तुम्ही व्हिडिओज अपलोड करायचे बंद होत आहे. मग कधी तर तुम्ही व्हिडिओ अपलोड करताय, एंगेजमेंट पूर्णपणे कमी येते. मग परत ते डिप्रेशन की लाईक्स येणं, हा लाईक्स आणि कमेंट्सचा नशा एकदम बेकार. मग ते कधी येत नाही ना, मग त्यावेळी होते कसं, मग त्यावेळी लोक अजून जरा असं क्रिंज कॉन्टेंट बनवायला जातात. ह्याचं होतं ना व्हायरल, आणखी फेमस होण्यासाठी. मग ते थोडंसं डिप्रेशन पण येतं ना की बाकीच्या लोकांचं काही माहीत नाही, पण आजूबाजू मित्रांचं भावा एक वेळेला हा ट्रेंडिंगला होता, आता थोडंसं कमी का, आता काय व्हिडिओज बनवत नाहीस तू. तर तो बनवत असून पण लोकांपर्यंत पोहोचत नाही, मेंटल प्रेशर भयंकर येतं. मग त्यावेळी तो थोडंसं मग चुकीचं कॉन्टेंट बनवायला चालू करतं. जर तो एक कोणता तरी उद्देश घेऊन आला की मला कॉन्टेंट डिलिव्हर करायचा, फेमसचा मला काही नाही माहीत, असे भरपूर लोक आले आहेत.
आणि 100% ते फेमस होतात, नाही असं नाही. तुम्ही कॉन्टेंट देता. आता कॉन्टेंटमध्ये पण कॅटेगरी कोणती निवडताय. रील्स काय फक्त एंटरटेनमेंट कॅटेगरीसाठी नाही आहे. बाकी एवढे सारे बिझनेसेस आहेत, सगळे घेऊन येतात आपल्याला. प्रत्येक कॅटेगरीचे, प्रत्येक नीचची हे जो फॉलोअर्स बेस आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. बरोबर. तो त्याच्या कॅटेगरीमध्ये फेमस होऊ शकतो. जसं कोण तर कॅमेऱ्याबद्दल माहिती सांगते तर तो कॅमेऱ्याच्या जितके पण ऑडियन्स आहेत त्यांच्यात तो राहील एक गुरु म्हणून, जर चांगला कॉन्टेंट डिलिव्हर करतोय. पण तो सगळ्या असा लार्ज ऑडियन्सपर्यंत जाऊन पोहोचेल हे होऊ शकत नाही. एंटरटेनमेंटमध्येच फक्त लार्ज ऑडियन्स आहे, तिथं तुमची एक फॅन बेस बनते, पण त्यात इन्कम सोर्स नाही आहे. आता रील्स आणि इंस्टाग्राम मला जितकं माहिती आहे तितकंपर्यंत तुम्हाला लवकर पेमेंट करत नाही. तुम्ही पेड प्रमोशनच करावं लागतं, नाहीतर ओपनिंग्स अशा गोष्टी कराव्या लागतात. तर नंतर जर तुमचा फेमच मेंटेन नाही राहिला तर तुम्हाला इव्हेंटला कोण बोलणार आहे. बरोबर. तुम्हाला आणि ब्रँड कधी पण प्रमोशन देताना फॉलोअर्स बेस बघण्यापेक्षा पण एंगेजमेंट चेक करते, व्ह्यूज रेशो किती आहे त्याचा. तर व्ह्यूज एकदम डाऊन आलं तर ब्रँड प्रमोशन पण देत नाही. त्याच्यानंतर पण हे डिपेंड करते की ऑडियन्स कसली आहे तुमचे. बरोबर. ऑडियन्स कुठून आहे, मेल फिमेल वर्जन कुठल्या टाईपची ऑडियन्स आहे, त्याच्यावर तुमचे ब्रँडचे प्राईस ठरले जातात. म्हणताना मला जर म्हणायचं की तो जर तुम्हाला फेमस व्हायचं आहे तर तसं येऊ नका. तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे कॉन्टेंट आहे, भले तुम्ही 2-3 दिवसांनी अपलोड करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर कॉन्टेंट घेऊन या. बरोबर. कॉन्टेंट तुम्हाला बेस मिळवून देईल. कॉन्टेंट तुम्हाला यूट्यूबला सुद्धा ऑडियन्स शिफ्ट करा. रील्सचं कसं आहे, थोडंसं ब्रँड म्हणा किंवा फिल्म प्रमोशन म्हणा, ह्या रील्सवाल्याने जास्त का घेतलं जातं की रील्समधूनच जे आहे तुम्ही एका दिवसात भरपूर लोकांपर्यंत पोहोचू शकता. जसं यूट्यूबला होऊन रीच खूप मोठी आणि लवकर जाऊ शकते लोकांपर्यंत, पण यूट्यूबला नाही जाऊ शकत. बरोबर. यूट्यूबला जर थोडासा वेळ लागतो. यूट्यूबला स्ट्रगल आहे. बरोबर आहे ना. तुम्ही पण करताय, मी पण करते. 2017 मी रील्स क्रिएटरपेक्षा जास्त आधी यूट्यूब क्रिएटरच आहे आणि अजून पण राहील. मी फक्त इंस्टाग्रामवर यासाठी आलो आहे की मला ऑडियन्स पाहिजे. म्हणताना तो ऑडियन्स यूज करून जे माझे कॉन्टेंट आहेत यूट्यूबला त्याला शिफ्ट करायचं आहे मला. बरोबर. हां, त्यासाठी म्हणताना आम्ही आता परवा एक गाणंच्या चॅनलसुद्धा काढलं आहे. आमची एक शॉर्ट फिल्म पण येते गौरी नावाची. तर ते आता थोड्या दिवसात रिलीज होईल. एक गोष्टीसाठी फक्त तटली आहे, सगळी पूर्ण झाली आहे. एक गोष्टीसाठी तटली आहे फक्त, ती लवकरच आता कंप्लीट होईल आणि तो पण रिलीज. त्याचं एक गाणं पण आम्ही रिलीज केलं, गोऱ्या गोऱ्या गालावर म्हणून, आणि ते गाणं पण चांगलं गेलं. मला त्याला एंगेजमेंट चांगली भेटली की 4 लाख व्ह्यूज आले आहेत त्याला. हां, आणि ती माझ्यासाठी भरपूर आहेत. नवीन चॅनल आहे आणि चांगले एंगेजमेंट भेटली, चांगले कमेंट्स आले, चांगलं शेअरिंग झालं, चांगले रील्स म्हटले त्यावरती. तर असं कोणतं तरी उद्देश घेऊन या. जर तुम्हाला यूट्यूब पेमेंट करतं नाही असं नाही, यूट्यूब चांगलं पेमेंट करतं, पण तुम्हाला ती ऑडियन्स यूट्यूबला डायव्हर्ट करता आली पाहिजे. बरोबर. रील्सवरच लोकांना आता कॉन्टेंटची कमी आहे, कारण का 15 सेकंद दीड मिनटापर्यंत आपण रील करू शकतो आहे, पण 15 सेकंद 20 सेकंदच आपण कॉन्टेंट नाही बनवू शकत. तर यूट्यूबला लॉंग फॉर्म कॉन्टेंट कसं बनवणार. बरोबर. मग तुम्ही ऑडियन्स शिफ्ट कुठून करणार आहे. म्हणजे तुला बेसिकली असं सांगायचं आहे समजा की सोशल मीडियावर जर यायचं असेल तर फेमस व्हायचं इंटेन्शन नाही, आधी कॉन्टेंटवरती काम करा की आपल्याला लोकांना काय व्हॅल्यू प्रोव्हाइड करता येईल. सही आहे. लोकांना व्हॅल्यू प्रोव्हाइड केली की लोक तुम्हाला फॉलो करणारच. बरोबर आहे. आज जर मी तुम्हाला फॉलो करतो, तुम्ही जर मला फॉलो करतो, तर कॉन्टेंट आहे. बरोबर. हां, फेम किती दिवस राहणार आहे. बरोबर आहेस, तू सांगितलं ते बरोबर आहेस. तर याच्यावरूनच असं विचारावं असं वाटतं की समजा आता आपण पाहतो की लोक खूप लवकर फेमस होतात समजा. बरोबर. पण आयुष्यात कधी कधी असं वाटतं समजा की यार फेमस आपण नसतो तर बरं झालं असतं. असं तुझ्या बाबतीत कधी झालंय का. झालंय. त्या एका गोष्टीमुळं म्हणजे असं वाटलं की फेम म्हणजे हा माझा दृष्टिकोन आहे. भरपूर पब्लिक ह्याला थोडंसं निगेटिव्ह घेऊ शकते, पण हा माझा पर्सनल म्हणजे एक्सपिरियन्स आहे. साधारण म्हणजे एक 6-7 लाख फॉलोअर्स असतील. आमच्यात एक रिलेशनमध्ये एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तर तिथं एक गोष्ट काय झाली की 1 महिनाभर ॲडमिट होतो आम्ही की, आणि थोडंसं फेमचा मला तिथं थोडा फायदा पण झाला की लोक थोडंसं ओळखले आणि आम्ही एक दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो जिथं आम्हाला कोण ओळखत नाही आहे, म्हणजे आमचे रिलेशन्स कोण नाही आहेत डबा द्यायला हे ते. हां, तर तिथं एक असा विषय झाला की मी पुन्हा रडतो आहे. लोक त्यावेळेस फोटोज त्यांनी काढतात माझ्यासाठी, मग ते थोडंसं मला वाईट वाटू लागतं. आणि तो एक इन्सिडेन्स माझ्या लाईफमध्ये झाला. त्यानंतर तिथे एक गोष्ट शिकायला मिळाली की पैसा किती महत्त्वाचा, कारण तोपर्यंत मी पैसे नाही कमवतो. लॉकडाऊनमध्ये जस्ट कव्हर झालं आणि तेवढे 6-7 लाखाला त्यावेळी ब्रँड एवढे येत नव्हते. एवढे नव्हते. मग जेवढा पाहिजे तेवढा इन्कम सोर्स होत नाही. आमचा तो एक निगेटिव्ह पॉईंटच आहे की मी ज्या साईडला राहतो आहे तिथंपर्यंत ब्रँड, तिथंपर्यंत या सगळ्या गोष्टी जरा पोहोचणं अवघड आहे. जरी पोहोचत असली तर PR थ्रू खूप पेमेंट आहे त्याला. तर ज्यावेळी मी हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळी मला एक बेकार एक्सपिरियन्स आला की पैसा किती महत्त्वाचा आहे लाईफमध्ये आणि फेम का नको. तिथं हॉस्पिटलमध्ये जी माझे रिलेशन्स होते, आता ते खूप चांगले आहेत, त्यांचा काही विषय नाही आता. तर त्यावेळी त्यांनी म्हणजे एकदम बेकार, म्हणजे एकदम असं खराब, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, रोग
त्या रोगाशी झुंजत होते त्या. तर त्यावेळी मी तिथं वरतीन बघत होतो, गेटच्या आत खूप मोठं हॉस्पिटल आहे ते, गेटच्या आत माणूस जगायला धडपडतो आहे आणि गेटच्या बाहेर माणूस पैशासाठी धडपडतो आहे. तर तिथं मी मेडिकल ह्याच्यात जाऊन बसलो होतो एक दिवस आणि तिथे लोक मला ते मेडिकल शॉपवाले बोलत होते, ते थोडेसे माझे व्हिडिओ बघत होते. म्हणून त्यांनी त्यांचं रात्रभर बसलो होतो, त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करत होते की इथं लोक तुम्ही किती प्रेम करता, किती गोष्टी त्यांना जवळ ठेवता तुमच्या सगळ्या गोष्टींना, हे नाही मॅटर करत. कारण का तिथं अक्षरशः आईवडिलांना आपण ॲडमिट केल्यानंतर कारण का लाखो, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाखापर्यंत बिल जात होतं. पैसे नसायचे लोकांपर्यंत, लोक ॲडमिट करायचे आणि निघून जायचे. मग तिथं ना तुमचं अक्षरशः काही लोक म्हणले की ते आईवडिलांना सुद्धा ॲडमिट करून निघून गेलेत, पैसाच नाही आहे त्यांना रिकवर करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये, ते हॉस्पिटल फंड देतं त्यांना. मग तिथं गोष्ट कळाली की पैसा किती महत्त्वाचा आहे लाईफमध्ये. आपण ते फेम हे सगळ्या गोष्टीमध्ये किती दिवस राहणार आहेत मला नाही माहिती. मी पण आज थोडे दिवस आहे, ठीक आहे, चला माझे व्हिडिओज लोक बघतात, कधी ना कधी तरी बघायची बंद करतीलच, कधी ना कधी मी पण बोर होईनच. राहिलं तर खूप चांगली गोष्ट. कसं आहे की आज आहे उद्या नाही आहे. फेम मिळवणं सोपं आहे. परवा मनोज वाजपेयी यांचं एक इंटरव्ह्यू आला होता. रील्स जे पण बनवतात ना, जे कॉन्टेंट बनवणारे नाही म्हणत मी, जे पण फेमसाठी बनवतात त्यांना हे शॉर्ट टर्म फेम आहे. हे खरं म्हणजे त्यांना 10 वर्षांनंतरचं काहीच दिसत नाही आहे. 10 वर्षांनंतरचं ना काहीच दिसत नाही आहे की आपण 10 वर्षानंतर असणार कुठं. जर ॲक्टिंग करून येतो आहे तर ते कलाक्षेत्रात ठीक आहे, चालते, काय प्रॉब्लेम नाही आहे. हां, पण नुसता फेम व्हायचा, नुसता फेमस व्हायचा, मग तुम्हाला त्या लेवलचं कॉन्टेंट द्यायला नाही, कॉन्टेंट क्रिएटर बनावं लागणार. कॉन्टेंट नाही आहे, कॉन्टेंट संपलं, मग त्या दिवशी तुम्ही क्रिंज नाही करू शकत. कारण का जेवढे फॉलोअर्स वाढतील तेवढं स्ट्रॉंग कॉन्टेंट द्यावं लागतं. बरोबर. हां, अपेक्षा लोकांच्या वाढतात की बाबा मला अजून थोडंसं नवीन पाहिजे, अजून वेगळं पाहिजे, जे लोक बनवतात ते नको आहे. तर असं एक होतं. त्यामुळं तो एक इन्सिडेंट झाल्यामुळं थोडंसं मला फेमची थोडं नको वाटवं लागलं. याच्यापेक्षा आपण काहीतरी साईड इन्कम जनरेट केली पाहिजे. साईड इन्कम आहे, पण जसं मी बोललो की टिकटॉक बॅन झालं त्यावेळीच पूर्णपणे ह्या सोशल मीडियाचा माझा तर भरोसा उठला की कधी पण कोणती सोशल मीडिया गव्हर्नमेंट बॅन करू शकते. बरोबर. हां, मग आता सडनली इंस्टाग्राम बॅन झालं तर आपल्या क्रिएटरचं अवघडच आहे. त्यामुळं मग मी तर म्हणतो आहे ज्यांना पण येणार आहे, फेमसाठी येत आहे, एंटरटेनमेंटसाठी येत आहे, तुम्हाला मस्त म्हणजे व्हिडिओज करायला भारी वाटतं आहे तर या, नाही काय प्रॉब्लेम नाही. पण तुमचा एक इन्कम सोर्स ठेवा, साईड बिझनेस ठेवा तुमचा एक असं राहिलं जेणेकरून तुम्हाला जर उद्या हे गेलं निघून फेम वगैरे आहे, जे हे फॉलोअर्सचा नाद ऐकलं आहे बेकार. कारण की हे लाईक्स, फॉलोअर्स, तर हे जे संख्या असते हे लोकांना असं बांधून ठेवतं, हा माझे एवढे फॉलोअर्स झाले, 1.5 लाख झाले, 2 लाख झाले, 4 लाख झाले, 10 लाख झाले. हे लय खराब आहे, लय भयंकर खराब आहे. आणि ह्याच्या दिवशी मायनसमध्ये येईल, अकाउंट मायनसमध्ये येतं. अकाउंट ज्यावेळी मायनसमध्ये येते त्यावेळी ते थोडं जरा डोकं डिप्रेशनमध्ये झालं जातं. कधी हे टिकटॉकच्या टायमाला मला पण झालेलं आहे. तर त्यामुळं उद्या हे निघून जरी गेलं तर आपल्या आयुष्याला काही फरक पडता कामा नये, असं माझं मत आहे. त्यासाठी जर येणार असतील तर या, बिंदास्त या, काय प्रॉब्लेम नाही आहे. चांगलं कॉन्टेंट घेऊन या, चांगलं लोक प्रेम करतील, खूप चांगले लोक आहेत इंस्टाग्रामवरती, ते तर आहे. तर कम्युनिटी बनवू शकता तुम्ही, पण कॉन्टेंट घेऊन या, काही ना काही उद्देश घेऊन या, नुसतं फेमस होण्यासाठी येऊ नका. नाही, भरपूर खराब आहे. राहिला हा माझा पर्सनल म्हणजे एक्सपिरियन्स आहे, बाकी प्रत्येक. तर वीरू मला आता सांग की समजा तू आजपर्यंत भरपूर व्हिडिओज बनवले असतील, बरोबर, मग असं कधी होत नाही का की यार आता काही टॉपिकच सुचत नाही आहे, मग काय करायचं, मग हे कॉन्टेंट आयडियाज तू कशा शोधतोस नेमकं? कॉन्टेंट आयडिया कधी लिहितो आठवलं तर, पण मी ही जर्नी आधीपासून सांगायचा प्रयत्न करेन. कारण कसं झालं तर ज्यावेळी मी 6 लाखापर्यंत आलो त्यावेळी मी कॉमेडी कॉन्टेंट थ्रू आलो होतो, पण नंतर वाटलं की थोडं आपल्याला, माझा बेस होता आधी डायरेक्शनचा आणि ते मला आजही आवडतं आहे, बरोबर, ॲक्टिंगपेक्षा पण. तर मी कधी काय करतो त्यानंतर की एखादी फिल्मचा सीन बघितला किंवा एखाद्या सिरियलमधला सीन बघितला तर तो सीन मला माझ्या डायरेक्शननुसार उतरवता येतो का, मी तो उतरवतो. कधी साऊथ फिल्म बघितली आहे, त्यातला मला हा सीन वाटला छोटासा भारी, आई वडिलांचा, आई मुलांचा, तर तो सीन मी परत बनवतो आहे माझ्या इथले कॅरेक्टर घेऊन. तर मी त्यातलं एकच चेक करत असते की हे सीन मला परत बनवू शकतो का मी, हे मला डायरेक्शनला जाईल का, हां, जेणेकरून मला उद्या मोठी शॉर्ट फिल्म बनवताना त्रास होऊ नये. तर ह्या दृष्टिकोनातून मी कॉन्टेंट बनवलं भरपूर काय. म्हणजे महिन्यात जर मी आता एका महिन्यात पहिला मी कंटिन्यू राहत होतो 30 दिवस, आता ह्या 2 महिन्यातच जरासं थोडं शेड्यूल बिघडलं, 30 दिवसात 30 कॉन्टेंट डिलिव्हर करत होतो. तर 30 दिवसातनं कसं व्हायचं की आता आपण रोज एक कॉन्टेंट आणायचं कुठून, बरोबर. मग होतं आहे कसं की माझं 60% जरी कॉन्टेंट माझं असलं
तर 40% कॉन्टेंट मी इथून बघितलं. तर कधी कधी सोशल मीडियाच्या हा कोट आवडला आणि कधी कधी जे आपले व्हायरल कोट्स चालू असतात ते उचलायचे आणि त्याला थोडंसं मागं पुढे एखादे शब्द जोडून ते बनवायचे स्वतःच्या स्टाईल्समध्ये. तर त्याला थोडंसं म्युझिक लावून वगैरे. पण होते कसं, हे 40%मध्ये येतं. पण 60% कॉन्टेंटमध्ये मी हे ॲड करतो आहे की डायरेक्शन चेक करतो आहे, थोडं फॅमिली फ्रेंडली कॉन्टेंट बनवून, की ह्या फिल्ममधला हा सीन उचलून हा तसं बनवला. तर कधी कधी आम्ही पण लिहितो, मला कोण लोक पाठवतात मेल थ्रू किंवा मेसेज येतात की हे बनव तुझ्या भाषेत. थोडंसं आता इमोशनल कॉन्टेंट पण चांगलं जातं आहे, मोटिवेशनल कॉन्टेंट चांगलं जातं आहे. सगळ्या कॅटेगरीत लोकांनी चांगला सपोर्ट दिला आहे. तर तो फायदा मला डायरेक्शनसाठी भारी जातो आहे की हां, आपण सगळ्या जनरचे व्हिडिओज शूट करू शकतो. हां, तर तो माझ्या डायरेक्शनसाठी शूट केला. कधी कधी काय लोकांना काय वाटतं की हे ह्या फिल्ममधलं आहे. मग कधी कधी मी तिथं आन्सर केलेलं असते की मी हे ओळखा तुम्ही सीन ह्या कोणत्या फिल्ममधलं आहे. कधी कधी पोल टाकलेलं असतं. तर ते यासाठीच की मी माझं डायरेक्शन चेक करण्यासाठी आलेलं आहे. बाकी जेवढे पण आपले क्रिएटर असतील ते कॉन्टेंट क्रिएट करतात आणि कॉन्टेंट शूट करतात. माझं थोडंसं कॉन्टेंट पण आहे, डायरेक्शन्स पण चेक करतो आहे. कधी कधी कोट पण उचलून मी क्रेडिट देऊन, कधी कधी क्रेडिट देतो, कधी कधी द्यायचं विसरते. आणि मी द्यायचं जरी विसरलं तरी कोण मला कमेंट सेक्शनमध्ये जरी सांगितलं तरी मी देतो आहे परत. ओके. आणि तू सांगितलंच आताच की समजा तुला ॲक्टिंगपेक्षा डायरेक्शनमध्ये जास्त तुझं इच्छा आहे, आवड आहे. बरोबर. तर पुढचे प्लॅन्स काय आहेत तुझे, की तुझं काय स्वतःला कुठं बघतं समजा 4-5 वर्षानंतर? आत्तापर्यंत तरी चॅनलवरती एक 30पेक्षा जास्त व्हिडिओज बनलेत. सगळे शॉर्ट फिल्म म्हणून कन्सिडर करू शकते. थोडे कॉमेडी व्हिडिओज आहेत. कॉमेडी व्हिडिओज पण सेम. ज्यावेळी मी इंस्टाग्राम टिकटॉकवरती व्हायरल नव्हतं त्यावेळी मी साऊथचे, कारण का इथं आपल्या महाराष्ट्रात शॉर्ट फिल्म बनवत नाहीत. तर बाकीच्या लँग्वेजमधले जे शॉर्ट फिल्म आहेत ते चेक करायचे आणि ॲज इट इज परत बनवायचे. असे मी 2-3 तरी केलेले आहेत की ते मला येते का बघावून. तर शॉर्ट फिल्म माझा बेस आहे आणि मला डायरेक्शन करायला आवडतं. बघायचं जमलं तर एखादी फिल्म बनवायची. अरे वा, मला तर पाहायला नक्कीच आवडेल. आणि तुला ॲज अ डायरेक्टर पण आणि ॲज अ हिरो पण आवडेल. अरे ॲक्टिंगचं काही माहीत नाही, पण डायरेक्शन चांगलं होईल. ओके. तर मला इथे एक विचारायचं आहे तुला. तू सांगितलंस की तुला समजा शॉर्ट फिल्म झाल्या, वेब सिरीज झाल्या, अशा बनवायच्या आहेत. बरोबर. इथं मला एक प्रश्न विचारायचा आहे की समजा आपण पाहतो की जे हिंदी सायडर युट्यूबर्स असतात समजा, बरोबर, आधी ते सुरुवातीला त्यांनी पण छोटीशी सुरुवात केली होती. आज ते स्वतःचे मूवीज आणतायत, स्वतःचे वेब सिरीज आणतायत. पण ते खूप असं गाजावाजा करून सक्सेसफुल होतं. परंतु ज्यावेळेस आपले मराठी मुलं काहीतरी करायला जातात समजा, मग ते का नाही होत तेवढं, त्या लेवलचं वर्कआउट का नाही होत? की समजा तुला काय वाटतं? आपल्या मराठी मुलांकडे टॅलेंट नाही आहे असं नाही आहे, पण प्रॉब्लेम काय होतं आहे, थोडंसं ऑडियन्स ॲक्सेप्ट करत नाही. आणि त्याच्यानंतर होतं असं की आता त्या हिंदी क्रिएटर जितके पण आहेत त्यांना चांगला स्पॉन्सरशिप मिळतं, त्यांचं चांगलं प्रोडक्शन लेवलला त्यांनी काम करू शकतात. पण इथं तसं नाही आहे. आता एखादी शॉर्ट फिल्म किंवा एखादी वेब सिरीज जर बनवायला झाली, थोडाफार तरी पैसे लागतातच, खर्च लागतोच. कलाकारांना घेऊन काम करायचं म्हटलं तर तितकं बजेट नाही राहत. मग ते इथं होतं आहे कसं, आता आजपर्यंत जेवढे मी शॉर्ट फिल्म बनवले आहेत हे आमच्याच टीमच्या खिशातून गेलेले आहेत, माझ्या खिशातून गेलेले आहेत. पण रिकवर नाही झाले. आम्ही एक कविता शॉर्ट फिल्म बनवल्या, 1 वर्ष झालं त्याला. 36 मिनिटाची शॉर्ट फिल्म आहे. 1200 कमेंटात एकही कमेंट त्याला आजपर्यंत बॅड नाही आहे. आत्तापर्यंत तरी बॅड नाही आहे. डिसलाईक रेशो 25,000 लाईक्स आहेत आणि त्याला आता जास्त पण असतील आता. आणि मला वाटतं डिसलाईक किती 60-70 डिसलाईक आहेत फक्त. रेशिओ खूप चांगला आहे. लोकांना ती शॉर्ट फिल्म आवडल्या. पण हां, माझ्या चुक्या आहेत त्यात भरपूर. 1-2 वर्षापूर्वी बनवल्यामुळे थोडीफार चुका पण आहेत, नाही असं नाही, मी ॲक्सेप्ट करतो त्या गोष्टीला. पण जेवढा एंगेजमेंट त्याला पाहिजे होता तेवढा नाही भेटला. त्याला वाटतं मला आता 3-4 लाख काहीतरी आसपास व्ह्यूज आहेत. जेवढा बजेट त्या शॉर्ट फिल्मला लावला आहे तेवढा पण नाही रिकवर झाला, त्याचा 10% पण नाही रिकवर झाला. तर असं त्याचं काही दुःख नाही आहे मला. माझा फक्त एकच आहे की मला त्या शॉर्ट फिल्मकडे पैसे नको आहेत, काही प्रॉब्लेम नाही. तो शॉर्ट फिल्म लोकांपर्यंत पोहोचू दे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे, की हां आपण पण कॉन्टेंट करू शकतो कुठल्या लेवलचं. बरोबर, असं माझं मत आहे. तर त्यामुळं कदाचित असं होत असणार की आपली लोकं थोडंसं काही मिळतच नाही तर काय असं होतं ना. आता तुम्ही फिल्ममध्ये पण बघा, जेवढं साऊथ फिल्मचं बजेट असतं, जेवढं हिंदी फिल्मचं बजेट असतं तेवढं मराठी फिल्मचं बजेट नसतं. म्हणताना VFXमध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, फिल्म बनवलेला प्रॉब्लेम होतो आहे, लोकेशन्स मिळणं अवघड होतं आहे. तर का एखादं लोकेशन मलाही जरी शॉर्ट फिल्मच्या शूट जरी लोकेशन मिळवायला गेलं तरी पण ते भरपूर प्रोसेस आहे त्याला. भरपूर म्हणजे भरपूर त्रास होतो त्या गोष्टीचा. पाहिजे तसं काय, तरी पण आपल्याला हिंमत हारायची नाही आहे, करतोय. आता एक तासाच्या आसपास झालेली आहे गौरी शॉर्ट फिल्म, ती येते आहे, ती बघा आणि मग ठरवा. त्याचा गाण्यातच तुम्हाला त्या कुठल्या लेवलची क्वालिटी कळाली असेल. तर
वीरू, तू आता सांगितलंस समजा की जे आपले मराठी मुलं असतात ते शॉर्ट फिल्मला एवढा खर्च येतो समजा, तेवढा खर्च त्यांच्याकडे नसतो. बरोबर आहे. मग मला एक सांग की तू ज्या काही शॉर्ट फिल्म करतोस समजा, तर त्यासाठी जे टीम मेंबर्स असतात समजा किंवा जे कलाकार असतात त्यांना कसं तू मॅनेज करतोस? टीम मेंबर मी म्हणजे मला माहीत नाही, तसं तर माझा स्वभाव थोडंसं रागीट आहे म्हटलं जातं. पण जेवढी पण मुलं आलं आहेत ते त्यांना मी पहिल्या दिवशी सांगितलेलं असते की तुम्ही माझ्याकडे येत आहे ना, तर माझ्याकडनं काहीतरी शिकणे. मला भरपूर काही येतं आहे असं काही नाही आहे, पण जेवढं तुम्ही माझ्याकडनं शिकू शकताय तेवढं शिका. आणि जेवढे लवकर शिकून तेवढे लवकर तुम्हाला बाहेर पडता येईल तेवढे लवकर बाहेर पडा. माझ्यावर डिपेंड राहू नका. माझ्या आसपासच्या सगळ्या मुलांना तेच सांगितलं की मी फॉलो करतो आहे, मी माझ्यासोबत राहिलं तुम्हाला पण फेम मिळेल असा दृष्टिकोन घेऊन येऊच नका. तुमचं पण काय होणार नाही, माझं तर मला माहितीच नाही काय होते की नाही. तर जेवढी पण मुलं येतात ते त्यांच्या मी त्यांना आजही ₹1 देत नाही. फक्त थोडंफार कधी कधी खाणं पिणं बघितलं जातं, ते पण कधी कधी शूटला खायचं प्यायचं पण होत नाही. पण सगळी मुलं मनापासून येतात, मनापासून काम करतात. खूप लकी आहे मी, एवढी सगळी चांगली टीम भेटल्या मला त्या साईडला. तर त्यांना सगळ्यांना हेच सांगायचं असते की शिकायच्या दृष्टिकोनात नाही आहे, तुम्हाला माझ्यासोबत राहून अटेन्शन मिळतं आहे ह्या दृष्टिकोनात नाही येऊ नका, अजिबात येऊ नका. आणि त्यांना काहीच होणार नाही आहे, ते एक क्षणिक आहे आणि ते निघून पण जाईल. म्हणताना जेवढ्या लवकर शिकता येईल तेवढे लवकर शिका, निघून जावा आणि काहीतरी करा लाईफमध्ये. तुम्ही केल्यानं मला पण बरं वाटेल, एवढंच आहे. बाकी ह्याच्या व्यतिरिक्त असं पैसे देऊन कोणच माझ्यासोबत आजपर्यंत काम केलेलं नाही आहे. एवढी टीम आहे मस्त 15, 20, 30 जण आहेत, पण कोणच असं पैशासाठी काम करत नाही माझ्याजवळ. ओके. हां, आणि ही गेली मुलं 3, 4, 5 वर्ष झालं काम करतात माझ्यासोबत, असं काही नाही. त्यातले 1, 2, 3 मित्रांसोबत असं झालं होतं, मला म्हणलं की तसा असा एक इन्सिडेंट झाला होता की थोडंसं त्यांनी पण चुकीचं वागलेलं. मग त्यात थोडंसं मी बोलेल की टीममध्ये काही नियम आहेत की ह्या गोष्टी करू नये, त्या गोष्टी केल्या तर तुम्हाला जावं लागेल टीम सोडून. तर त्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या. त्यांनी मला एक गोष्ट म्हणलेली की तुझ्या कर्माची फळं तुला मिळतील असं वगैरे. तर मला कर्माची फळं ह्याचा जो दृष्टिकोन आहे बघा, कर्माला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तर समजा पुढच्या व्यक्तीसोबत मी वाईट वागलो आहे, तर त्याला तो म्हणतो की तुझ्या कर्माची फळं तुला मिळतील. मी म्हणतो आत्ता जे वागलायस तू, आत्ता जे तुझ्यासोबत होते ते तुझ्या आधी वागण्याच्या कर्माची फळं तर नाही आहेत ना, जे माझ्यासोबत तुला झाले ते. समजा हां, तुम्ही मला काहीतरी म्हटलं आणि मी तुम्हाला म्हणतो आहे की माझं खूप वाईट झालं आता सध्या, आणि मी म्हणतो आहे की तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळणार. पण जे माझ्यासोबत आत्ता होतं आहे हे माझ्या आधीच्या वागण्याची वाईट कर्माची फळं तर नाही आहेत ना. हां, तर माझा हा म्हणण्याचा हिस्सा असतो. कर्म चांगला किंवा वाईट ह्याच्याशी काही घेणं नाही आहे, प्रत्येकाने भोगायचं, ते काय मोठी गोष्ट नाही आहे. पण तेच सेम की मुलांचा वापर करून घेणं किंवा मुलांना कामाला लावणं, मी म्हणतो बिंदास्त कामाला होतं. मी पहिल्या दिवशी चांगलं असते, पाक लोटण्यापासून सगळ्या गोष्टी करायच्या आणि तीच तयारी करून यायची. असं आहे की नाही बाबा मला रीलमध्ये काम करायला मिळेल, मला फॉलो मिळेल, मला हे मिळेल, काही मिळणार नाही आहे, काहीही मिळणार नाही आहे. नुसतं काम करायचं, जेवढं शिकता येईल तेवढं शिकायचं, इथं पण करा बाहेर जाऊन पण करा. असं पण नाही की इथं टाईम टू टाईम करायचं. एकदा सकाळी आलं तर जोपर्यंत शूट कंप्लीट होत नाही, भले ते 2 दिवस लागणं कंटिन्यू, तर करायचंच आहे. ओके. हां, तर ह्या पद्धतीने मुलं आज पण काम करतात. आणि आजपर्यंत असे 1-2-3 इन्सिडेंट सोडून कोणीच सोडून गेलेलं नाही आहे. तर 2-3 इन्सिडेंटमध्ये माझे क्लोज मित्रच येतात. मी क्लोज मित्रांबद्दल यासाठी सांगेन की खूप चांगला मित्र आहे खरं म्हणजे. आम्ही सुरुवात केली ती आम्ही दोघं-तिघांनी मिळूनच, पण तो काही कारणास्तव थोडंसं म्हणतात की लोकांचा माइंडसेट लवकर चेंज केलं जाते. फेमचाच हिस्सा होता की त्याला फेम भेटलं, त्याच्या रिलेशनने त्याला थोडंसं मॅनिप्युलेट केलं आणि आज तो म्हणतो की माझ्या रिलेशनमुळे माझी थोडीशी वाट लागली. आज म्हणतोय, पण ही गोष्ट 2-3 वर्षापूर्वीची आहे. बरं वीरू, आता काय झालं की समजा जे रील्स आहे, इंस्टाग्राम आहे, सोशल मीडिया आहे, ते गावागावापर्यंत पोहोचतंय. बरोबर. आणि तिथून पण बरेचसे क्रिएटर्स पुढे येत आहेत समजा की गावातून, छोट्या शहरातून वगैरे. तर काय वाटतं तुला की हे जे क्रिएटर्स आहेत त्यांचा सगळ्यात मोठा चॅलेंज कुठला आहे? सगळ्यात मोठा चॅलेंज म्हणजे जसं तिथं कसं आहे, एखादा क्रिएटर आहे त्याला अजून क्रिएटर्स मिळत नाहीत कोलॅब करण्यासाठी, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ब्रँड प्रमोशन जितकं इथं शहरातल्या मुलांना भेटलं जातं आहे तितकं भेटत नाही. आणि जरी भेटले तर तो पेमेंटचा जो खूप मोठा डिफरन्स असतो. आणि जेवढे इथले लोक मंथली कमवतात तिथले नाही मुलं क्रिएटर कमवू शकत. मग प्रॉब्लेम हा होतो की हे बनवतात थोडेफार फॉलोअर्स गेन झाले, त्यानंतर ब्रँड प्रमोशन यायचे बंद झाले, तर हे डिमोटिवेट होऊन सोडून जाते. ओके. किती मोठी म्हणजे किती निगेटिव्ह ही गोष्ट आहे. समजा मलाच हे झालं बेकार एकदम. असं भरपूर झालं आहे. कधी कधी मला पण वाटलं ब्रँड प्रमोशन 7-8 लाखपर्यंत प्रमोशन्स नाही आहेत फॉलोअर्सपर्यंत, एवढा पेशन्स पण नाही आहे कोणाकडे. तो एक माझ्यासाठी चांगला गोष्ट की मी ऑडियन्स जनरेट करायला तर मला शिफ्ट करायचं होतं यूट्यूबला.
मला यूट्यूबचं प्रमोशन येत होतं. हां, तर ती एक चांगली गोष्ट होती माझ्यासाठी. पण जर तुम्ही 5-6 लाखापर्यंत एकही प्रमोशन आले होते तसंही नाही, थोडे होते, भरपूर थोडे, ज्यातलं तुमचं मंथली इन्कमसुद्धा निघत नाही. मी त्या दृष्टिकोनातून बोलतो आहे, ज्या दृष्टिकोनातून मी शॉर्ट फिल्म्स त्यांनी बनवतं. कारण का तेवढा तिथं जास्त खर्च होता माझा. असा माझा फक्त रीलच करणे असं जर एवढाच होता तर तो जेवढा येत होता तेवढा ठीक आहे. पण त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पट्टीने इकडे जाते. मग ते कधी कधी स्वतःच्या खिशातनं पण घालावं लागतं. ओके, बरं. या ज्या गोष्टी आहेत समजा, या जर सॉल्व्ह करायच्या असल्या, तुझ्या डोक्यात काही अशी आयडिया आहे का की असं करता येईल किंवा ही गोष्ट अशी झाली पाहिजे? त्या मुलांना शहरात यावं लागेल, कोलॅब करावं लागेल. येस, आणि हेच मला तुला पण सांगायचं आहे. नक्की नक्की, पर्याय नाही. कारण शेवटी आपल्याला काही ना काहीतरी हालचाल करावीच लागेल ना, कारण आपलं टॅलेंट आहे आणि मला असं वाटतं की त्याला वाव म्हणजे काय म्हणतात त्याला हे भेटलं पाहिजे. वीरू, तू प्रॉपर सांगलीच आहेस बरोबर? सही, म्हणजे सांगलीकर आहेस. हो. तर आमच्या पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला सांगलीबद्दल काय सांगशील? सांगली खूप चांगली आहे. सांगलीला नाट्यपंढरी म्हटलं जातं आणि सांगली हे नाव असं म्हटलं जातं की 6 गल्ली सांगली असं झालं ते. ओके, हां. तर त्याच्यानंतर सांगलीपासून एक 40-45 किलोमीटर अंतरावर कुंडल म्हणून एक गाव आहे. त्या गावात असं म्हटलं जातं की त्या गावाला की ते 12व्या शतकात चालुक्य साम्राज्याची राजधानी होती ते. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 1669-70च्या आसपासमध्ये नेताजी पालकर यांनी तो मिरज सांगली एरिया सगळा आपल्या स्वराज्याच्यात घेतला आहे. बरोबर. नंतर ते पटवर्धन सरकारकडे आलं आणि ते अजून चालू आहे. सांगलीमध्ये सगळ्यात जास्त कनेक्ट झालेला विषय म्हणजे गजांत लक्ष्मी म्हणजे बबलू हत्ती म्हणून. बबलू हत्ती म्हणजे नेमकं काय, म्हणजे हत्ती आहे का? हत्ती आहे. आणि 5व्या दिवशी गणपती विसर्जन केलं जातं सांगलीचं. नंतर ते सगळे लोक त्याला बबलू हत्तीला बघण्यासाठी त्यांनी भरपूर गर्दी व्हायची. मग 2000 आम्ही खूप लहान होतो, आम्ही दर शनिवारी रविवारी शाळेला इकडं कधी कधी शाळा चुकून वगैरे आम्ही हत्तीला बघायला जातो. आम्ही गणपती मंदिरच्या साईडला राहत नव्हतो, पण आम्ही विश्रामबाग साईडला राहत होतो. मग कधी कधी मी आणि माझा मित्र काय करायचो, हत्तीला बघण्यासाठी जातो. आम्हाला ते एवढं कनेक्ट होतं तिथल्या लोकांना. ते कधी रस्त्यावर फिरताना बघलं, अशी भरपूर गर्दी व्हायची ती हत्तीला बघण्यासाठी. आणि ते काय माहीत नाही, पण एक इमोशनल कनेक्ट झालं होतं. 2 जानेवारी 2008ला तो गेला. त्यावेळी पूर्ण शांत पडलेली सांगली. त्यावेळी म्हणजे मला पण खूप वाईट झालं, मी पण रडलेलो. तू लहान असेल तर? लई लहान होतं ते. आम्हाला एक सवय लागलेली की आम्हाला काय आम्ही सांगली हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं आहे. तर सांगली हायस्कूलमधून आम्ही काय तिथनं जवळच आहे गणपती मंदिर. मग ते आम्ही मंदिराच्या एरियात जात होतो ते बघायला हत्तीला. मग ते एक काय असं रिलेशन बॉन्डिंग तयार झालं होतं मला माहीत नाही, पण झालं होतं एक. आजही लोक तिथं गर्दी करतात, पण आज काय हत्तीवरनं जात नाही. पण तसं बबलू हत्ती जरा थोडंसं परत कधी नाही झाला. तो 38 वर्ष जगला. आणि त्याच्यानंतर आमच्यात थोडंसं गणपती मंदिर आहे खूप फेमस आहे सांगलीत. 5व्या दिवशी विसर्जन केलं जातं. तसंच तासगावमध्ये पण एक गणपती आहे जो 1.5 दिवसानं विसर्जन केलं जातं. ओके, हां, आज आणतात आणि 1.5 दिवसानं लगेच म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच विसर्जन केलं जातं. तो एक तिथे खूप फेमस आहे, त्याला पण खूप गर्दी होते. म्हणताना कधी सांगलीला आला तर 100% नक्की आहे. ओके. आणि सांगलीच्या लोकांबद्दल काय खास आहे? सांगलीचे लोक एक नंबर आहेत मदत करायला. माझी टीम पूर्ण सांगलीचीच आहे. सांगलीच्या लोकांचा सपोर्ट खूप आहे, म्हणजे खूप. ओके, तर वीरू, आता आपण एक शेवटचा क्वेश्चन घेऊया की आपला जो आहे तो महाराष्ट्रातला सगळ्यात मराठी इन्स्पिरेशनल पॉडकास्ट आहे. बरोबर. हां, तर अशी कुठली स्टोरी आहे का तुझ्या लाईफमध्ये की ज्या स्टोरीने किंवा एखाद्या व्यक्तीने तुला इन्स्पायर केलं आहे? ज्यावेळी माझ्या लाईफमध्ये एक थोडासा खराब फेज म्हणजे असतंच अजूनमधून, किती जरी चांगलं झालं तरी काही ना काही प्रॉब्लेम असतात. तर त्यावेळी झालं होतं असं की मी जे पण करतो आहे तर त्याला एवढं असं चांगलं रिस्पॉन्स मिळत नव्हता. मग मी प्रत्येक वेळी मीच का प्रत्येक वेळी एवढं चांगलं करून पण का होत नाही आहे. मग कधी कधी काय होतं, एवढे फॉलोअर्स असून सुद्धा इकडे एंगेजमेंट का भेटत नाही एवढी यूट्यूबला ते. तर त्यावेळी मला एक यूट्यूबला रिकमेंड आली ती व्हिडिओ. तर नाव मला असं एक्झॅक्ट नाही आठवत, ऑर्थर यश म्हणून काहीतरी आहेत, एक टेनिस प्लेयर आहेत ते. तर त्यांची स्टोरी आहे ही खूप चांगली, मला भयंकर आवडली. तर त्यांच्या स्टोरीमध्ये ते 4 टुर्नामेंट होतात प्रत्येक वर्षी आणि त्यात विबल्डन असं काहीतरी आहे टुर्नामेंट. ते सलग 3 वेळा जिंकलेले आहे. मग त्यांचा चांगला रेकॉर्ड होता तो. त्यांना 1983 का 85च्या आसपास हार्ट सर्जरी झाली. तर त्यावेळी एवढं असं रक्त वगैरे चेक करून त्यांना दिलं जात नव्हतं. मग त्यांना ते रक्त दिल्यानंतर त्यांना झाला HIV. मग ते थोडं लपून पण ठेवलेलं. नंतर मग ते भरपूर लोकांना समजलं, पण ज्यावेळी समजलं त्यावेळी त्यांचे फॅन्स जेवढे पण होते त्यांना त्यांनी पत्र भरपूर लिहिले. तुम्ही ऐकले ही कथा? नाही.
नाही ऐकली. ओके. त्यावेळी त्यांना भरपूर सारे लेटर्स आले की, पण त्यांनी कुठल्याच लेटरला रिप्लाय नाही केला. पण एक लेटरला रिप्लाय केलं जे एक 15 वर्षाच्या मुलानं लिहिलं होतं की तो म्हटलं की त्या लेटरमध्ये लिहिलं होतं ते 15 वर्षाच्या मुलाने की तुलाच का देवानं हा त्रास दिला, हा रोग दिला, की का तूच मी हे देवाकडे गेल्यावर नक्की विचारणार का असं केलंस तू आणि का दिलं तुला हे. तर त्यावेळी त्याने रिप्लाय करतात आणि तो रिप्लाय काहीतरी ते वेबिल्डन कोर्ट काहीतरी तिथं असं ग्रेनाईटच्या दगडामध्ये लिहिलेलं असं काहीतरी आहे ते रिप्लाय अजून पण. तर ते रिप्लायमध्ये हे लिहितात की जगात 50 मिलियन लोक आहेत ज्यांना टेनिस खेळायचं आहे. त्यातले 5 मिलियन लोक रॅकेटला हात लावतात फक्त. 5 मिलियनमधले जे 50,000 लोक आहेत जे टेनिस खेळतात प्रोफेशनली. 50,000मधले जे 5,000 लोक आहेत ते फुल टाईम प्रोफेशनल आहेत. त्यात 5,000मधून जे 500 लोक आहेत ते वेबिल्डन खेळतात आणि 500 लोकांमधून जे फक्त 4 आहेत जे सेमीफायनलला निवडले जातात आणि फायनलला फक्त 2 जातात आणि त्या फायनलमध्ये पण एकटाच विजेता होतो आणि त्यात मी सलग 3 वेळा विजेता आहे. तर त्या जेवढी गोष्ट घडली आहे त्या गोष्टीमध्ये मी कधीच देवाला विचारलं नाही मी का. हां. तर आज जर माझ्यावर एवढी वाईट वेळ आली तर मी हे नाही विचारू शकत देवाला की मीच का. तर ते मला इतकं कनेक्ट झालं ते की म्हटलं आपण आपल्या सोबत ज्यावेळी चांगलं होत होतं त्यावेळी आपण देवाला कधीच थँक्यू नाही म्हटलं आणि ज्यावेळी वाईट होतं तर त्यावेळी त्याला विचारतोय का वाईट होतं. हां. तर चांगल्या वेळेत असं म्हणतात की थँक्यू म्हणणं पण गरजेचं आहे. कोणासाठी होतं आहे, कोणामुळे होतं आहे, देवासाठी होतं, देवामुळे होतं. तर थँक्यू म्हणणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी. आपण असं टाळू नाही शकत आणि आपल्यामुळं असं होतं असं नाही आहे. जेवढी पण मी आता शॉर्ट फिल्म म्हणून हे एकटा मी विचार करतो आहे, लिहितो आहे, मान्य आहे, एडिट करतो आहे, मान्य आहे. पण टीममुळं तर नाही होणार ना. बरोबर. प्रत्येक मुलगा स्ट्रगल केला आहे, काय ना काय केला तरी केला आहे. पण त्या प्रत्येकांना एक थँक्यू मला ह्याच्या थ्रू द्यायचं. मी कधीच त्या मुलांना कधीच काय म्हटलं नाही आहे. पण जेवढी पण मुलं होते म्हणजे मला पण तसंच वाटतं की आपण पूर्ण जर्नीमध्ये कधी लोकांना थँक्यू पण म्हणत नाही. थँक्यू पण म्हणत नाही. ते राहतंय कधी कधी आणि त्याचं कधी कधी वाईट पण वाटतं. जेवढी पण लोक आजपर्यंत जेवढी सोडून गेली, जेवढी सोबत राहिली, सगळ्यांना थँक्यू. आणि माझं एवढंच मत आहे की स्ट्रगल कोणाला चुकलेलं नाही आहे, कोणाला चुकलेलं नाही आणि बसून कोणाला यश मिळणार नाही आहे. जितकी लाईफ आहे त्या स्ट्रगलला एन्जॉय करायला पाहिजे, त्याशिवाय पर्याय पण नाही आहे. आता इन्स्पिरेशन म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीला भेटायची इच्छा म्हणा तर ते म्हणजे अशोक सराफ यांना भेटायचं आहे. कारण लहानपणी घरात तर टी व्ही नव्हतं आणि एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर एक घर होतं तिथं. त्या घरात जाऊन मी टी व्ही बघायचो आणि तो अजूनही आहे तो मित्र माझ्याजवळच. त्यांच्या घरात जाऊन मी टी व्ही बघायचो. सह्याद्रीवरती तुम्हाला माहिती आहे शनिवारी रविवारी फिल्म यायचे मराठी संध्याकाळी 3ला एक आणि रविवारी 4ला एक. तर ते फिल्म मी बघायचो आणि त्यावेळी असं वाटतं की आपण पण एक दिवस टी व्हीमध्ये काम करणार. आता करणार की नाही मला माहीत नाही पण त्या अशोक सर पण मला नक्की भेटायचं आहे यांना तरी. मला पण खूप मोठं नक्की लवकरच भेटूया 100%. तो एक आहे माझ्या लाईफमध्ये. बाकी सगळ्यांना ठीक आहे भेटू शकते का प्रॉब्लेम. येस. तर मला तर खूप मजा आली कारण कसं आहे ना की आजपर्यंत मी तुझे फक्त व्हिडिओज पाहिजे होते. बरोबर. आणि ज्यावेळेस पण मी तुझा व्हिडिओ पाहायचो ना आणि हे प्रत्येक जण सांगेल की त्यांना पण तसं वाटतं. एक इमोशनल कनेक्ट वाटतो तुझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. थँक्यू. आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये पण मला तो जाणवला. सही. खूप छान वाटतं की तुझ्याशी इतक्या जवळून भेटून तुझ्याशी बोलता आलं. थँक्यू सो मच. मला पण या पॉडकास्टला बोलवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी कधीच केलेलं नाही आहे. मी सुरुवातीला पण तेच बोललो की मी पॉडकास्ट वगैरे कधीच असं स्टेजवर जाऊन भाषण देणे माझ्याबद्दल कोण कुठं इंटरव्ह्यू देणे काहीच केलेलं नाही आहे. पहिल्यांदा येस माझा पहिला पॉडकास्ट राहिला. येस. थँक्यू सो मच. थँक्यू.